नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता लवकरच तिळाचं लागवड सुरू होणार आहे, तर त्या संदर्भातीलच हा व्हिडिओ राहणार आहे, ज्यामध्ये तिळाची मुख्यत्वे करून कशाप्रकारे नांगरणी, वखरणी, पेरणी, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि बियाणाची लागवड कुठल्या कंपनीची करायची याबाबतचं हे मार्गदर्शन राहणार आहे. तर नमस्कार, मी अमर पडगिलवार, फक्त शेती या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता हा महिना जानेवारी महिन्याच्या 15 तारखेपासून तिळाची लागवड आपण सुरू करतो. मुख्यत्वे करून 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत जर तीळ लावला तर त्याचं उत्पन्नात आणि जे निघण्याचा वेळ असतो त्या निघण्याच्या वेळामध्ये पण खूप जास्त त्याचा फायदा होतो. कारण की जर आपण थोडं तिळाची लागवड उशिरा केली तर नंतर काढण्याच्या वेळेस पाणी येऊन थोडंसं शेतकऱ्यांना धावपळ होऊन त्याचं आर्थिक नुकसान बसू शकते. त्यामुळे तीळ हे होईस्तोवर थोडं 15 दिवस लवकरच लावायचं, म्हणजे 15 जानेवारीच्या नंतर आणि 15 फेब्रुवारीच्या म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात तुम्ही तिळाची लागवड करायची. आणि तिळाची जी वाही आहे, आपण ज्याला म्हणतो नांगरण, रोटावेटर, तर थोडीशी भुसभुशीत वाही असणं खूप आवश्यक आहे. जर ढेकलं राहिले मातीचे तर तीळ जे आहे तो पाणी दिल्यानंतर दबू शकतो आणि निघण्यामध्ये त्याचा त्रास होतो त्याच्यामुळे रोटर हा खूप चांगल्या पद्धतीने रोटर झाला पाहिजे. जमिनीचं माती खूप बारीक राहिली पाहिजे. आणि त्याच्यानंतर जे पाणी आहे आपलं, ते पाणी सुरुवातीला पाणी द्यायचं 2-2 तास पोटभर 20वर, म्हणजे एका पाईपावर 2 तास पाणी द्यायचं. आणि ते पाणी दिल्यानंतर जेव्हा ते वापसा पद्धत होते, म्हणजे जेव्हा तुम्ही एक बोट टाकून पाहता सकाळी 6 वाजता 7 वाजता, तर तुमच्या हाताला थोडं गरमाहट महसूस होते. तर ते गरमाट आल्यानंतर वापसा पद्धत आल्यानंतर तीळ पेरायचा. आणि तीळ पेरल्यानंतर त्याला पुन्हा 20वर 1-1 तास पाणी द्यायचं फक्त. आणि ते फास्ट पेरायचं. आता जर समजून घ्या आपण 5 एकर तीळ टाकायचं आहे, तर आपल्या तिळाच्या पेरणीची आपण विभागणी करायची. म्हणजे 2 एकर तीळ हा सुरुवातीला टाकायचा, त्याला वापसा पद्धतीनं पहिले पाणी देऊन द्यायचं. आणि त्याच्यानंतर 2 एकराला आपण, कारण की कसं आहे म्हणजे रात्रीची लाईन दिवसाची लाईनमध्ये खूप प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळं पहिल्यांदा आपण वापसा आल्यानंतर तो 2 एकरच पहिले ओलीत करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर पुढच्या 2 एकराचं आपण व्यवस्थापन करायचं. त्याच्यामुळे तुम्हाला टप्पेशीर पद्धतीने आणि व्यवस्थित तुम्ही तिळाचं पाणी देऊ शकता. एकासोबत सगळा तीळ जर तुम्ही टाकून ठेवला तर त्याला मुंग्या खाण्याचा प्रभाव जास्त होतो, बाकीच्या पण गोष्टी हे होते, त्याच्यामुळे नुकसान होऊ शकते. त्यामुळे पेरणीच्या समोरच पाणी झालं पाहिजे, या हिशोबानेच आपल्याला त्याचं व्यवस्थापन करायचं आहे. आणि तिळाची जी बियाणं आहे त्यामध्ये बऱ्याच अलग अलग कंपन्याचं आहे. त्याच्यात पंजाबराव कृषी विद्यापीठाने सांगितलेले जे आहे AKT 101 आणि PKV NT 11 नावाचं आहे, जे पंजाबराव कृषी विद्यापीठाने आपल्याला सांगितलं आहे. आणि ते सोडून बाकीच्या प्रायव्हेट कंपन्याचं बऱ्याच साऱ्या दप्तरीचं तीळ आहे, गुजरात सीडचं तीळ आहे. तर गुजरात सीडचं तीळ माझ्या मते बऱ्याच शेतकऱ्यांनी मला सांगितलं का थोडा चांगला आहे म्हणे, म्हणजे ॲव्हरेज चांगला आहे तो. त्याला 5चा उतारा यावेळेस आला आहे एकरी. आणि त्याचं पांढरा पण चांगला आहे आणि रेट पण चांगला मिळतो. तर तुम्ही तुमच्या मताने अजून चांगली कुठली तुम्हाला माहीत आहे त्या हिशोबाने तुम्ही तीळ लागवड करू शकता. आणि त्याला खताचं जे आहे, सुरुवातीला फाउंडेशनमध्येच आपल्याला त्याला सुपर फॉस्फेट देऊन द्यायचं आणि ट्रायकोडर्मा देणं खूप आवश्यक आहे. कारण की त्याचा प्रॉब्लेम असा आहे की नंतर ज्यावेळेस तीळ आपण वरत होते त्यावेळेस तिळामध्ये ॲटोमॅटिक पिवळं पडणं येणं सुरू होऊन जाते. त्यावेळेस त्याला काही इलाज नसतो, तुम्ही फवारे मारा काही मारा. त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला जर तो तीळ आपण जर व्यवस्थित बुरशीनाशक टाकून जर या गोष्टी केल्या, आणि तिळाला बुरशीनाशक लावायचं पण असते, 1 किलोला 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा लावायचं. थोडा रिझल्ट त्याचा चांगला येतो. तुम्ही बुरशीनाशक लावूनच बीज प्रक्रिया करायची तिळाला. आणि थायरम पण लावायचं. त्याच्यामुळे कसं होते, जर काही किडे वगैरे खायचं असेल तर ते खात नाही त्याला. हे वाला आपलं सीड ट्रीटमेंट आहे. आणि बियाणं तुम्हाला तुमच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर त्याचं बरेच शेतकरी म्हणतात की हेक्टरी आपल्याला प्रमाण देतं 4 किलो पेरायला पाहिजे, 5 किलो पेरायला पाहिजे. तर एकरी जवळपास सांगतो तुम्हाला 2 किलो तीळ, 1.5 ते 2 किलो टाकायचा. थोडा अर्धा किलो जास्त पडला तर काही फरक पडत नाही. आणि जे अंतर आहे तिळाचं ते 45 सेंटीमीटर बरेच जण घेतात, कोणी 1 फुटावर घेतात, कोणी 1.5 फुटावर घेतात. आपापल्या जमिनीच्या पोतनुसार तिळाचं अंतर ठेवा. जर काळी जमीन असेल, भरीची जमीन असेल तर 1.5 फूट ठेवला तर काही फरक पडत नाही. पण तुमच्या मतानुसार तुम्ही त्याला अंतर द्या 1 फूट 1.5 फुटाच्या मधामध्ये. तिळाची खोली ही खूप महत्त्वाची असते. तीळ आपण किती खोल पेरतो त्यानुसार तिळाची उगवण आपल्याला समजते. जर आपण 1.5 इंच ते 1.5 इंचच्या वरतं जर खोल आपण पेरलं
तर तीळ निघायला खूप त्रासदायक होतं. कधी-कधी माझा जसा स्वतःचा अनुभव आहे की 2 एकर माझा प्लॉट निघालाच नव्हता. त्यामुळे मी सांगतो का तीळ हा वरतूनच पेरायचा. तुम्ही बैलाच्या मशीननंही पेरू शकता. जर आपण पोटभर सुरुवातीला पाणी देऊन असन आणि नंतर आपण बैलाच्या मशीननं काय करायचं, त्याला 2 किलो तीळ घ्यायचं आणि 10 किलो शेणखत घ्यायचं. हे चांगलं मिक्स करायचं बारीकवालं आणि त्याला तुम्ही डायरेक्ट पेरू शकता बैलाच्या मशीननं. तो एकदम खोल पडत नाही, व्यवस्थित 1 इंच 1.5 इंचावर पडतो. त्याच्यामध्ये तीळ निघून येतो. एकदम वरतं पण टाकण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर कसं होते त्या तिळाला जर माती बसली नाही थोडीफार तरी पण तीळ मार खातो. तर तिळाचं अंतर 1 इंच ते 1.5 इंचच्या दरम्यानच तीळ पडला पाहिजे. या हिशोबानं तुम्ही अलग अलग पद्धतीनं पेरणीची पद्धत आहे. कोणी लोक बॉटलला छिद्र मारून डायरेक्ट पेरणी बायाच्या हातात देऊन वरतून बॉटल शिंपडत पण ते पेरते. काही जण बैलाच्या मशीननं पेरतात. बरेच जण ट्रॅक्टरवाले म्हणतात आम्ही चांगल्या पद्धतीनं पेरून देतो. पण मागच्या 2 वर्षाचा अनुभव पाहिला तर ट्रॅक्टरचा तीळ बऱ्याच जणांचा फेल गेलेला आहे. कारण की तीळ त्यांनी एकदम वर टाकते आणि त्याला जर व्यवस्थित पाणी लवकर झालं नाही तर मुंग्या पण खातात किंवा निघत पण नाही. माझ्या शेजारचाच एक अनुभव आहे त्याला मला. त्यामुळे त्याला पेरणी खूपच महत्त्वाची आहे. जर तुमचा तिळाची पेरणी साधली तर तुमचं तिळाचं उत्पन्न हे फिक्स आहे असं समजून चाला. 1-2 खत मागं झालं नाही टाकलं, फवारे नाही केले तरी तीळ पिकतो. फक्त तीळ हा निघला पाहिजे. तीळ निघाल्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी आपल्या हातात पॉसिबल आहे. तीळ जर निघलाच नाही तर तुम्ही बाकीच्या कुठल्याही गोष्टी करून काहीच फायदा नाही. कमी खर्चामध्ये सर्वाधिक आणि चांगलं उत्पन्न देणारं पीक आहे. भाव जर पाहिला तर मार्केटमध्ये 100 रुपये किलोच्या खाली तीळ कधीच नसतो. त्यामुळे तुम्ही तीळ हा बिनधास्त लावावे शेतकऱ्यांनी. आणि फक्त एवढंच आहे का त्याचं निघायच्या वेळेस खूप केअर घ्यावं लागते आपल्याला. आणि तिळाचं सगळ्यात मुख्यत्वे करून एक काम म्हणजे आपल्याला त्याच्यात तणविरहित तीळ राहायला पाहिजे. जर गवत झालं, तिळाला गांजर गवत राहू द्या, कुठलंही गवत राहू द्या, तर तीळ हा पीक पोस धरत नाही. तो पकत नाही. तीळ याची क्वालिटी घसरते आणि तीळ जो आहे तो उभी काठी वाढते. त्याचं मूळ बनत नाही, बेस बनत नाही. त्यामुळे तिळाला पहिलं निंदन खूप आवश्यक आहे. 2 डवरण 1 निंदन हे तिळाला तुम्हाला धरून चालायचं आहे. आणि पहिल्या 15 दिवसाला 1 फवारा आणि 1 महिन्यानी 1 फवारा असं तुम्ही तिळाला फवारा टाकू शकता. खताचं तेवढं नाही लागत, पण तुम्हाला जर खत द्यायचं असेल तर एकरी 10 किलो युरिया आणि 20 किलो सुपर फॉस्फेट हे त्याचंवालं प्रमाण आहे. तुम्ही त्या हिशोबानं खत त्याला द्यायचं आहे. आणि निघायच्या वेळेस पण खूप सारे आता लोकांनी ट्रॅक्टर आणलेले आहे, तर तुम्ही काढणीच्या वेळेस तुम्हाला तेवढं त्रास जात नाही काढायला. फक्त पाण्याचं व्यवस्थापन जर 10 ते 12 दिवसानं पाणी हे बसलं पाहिजे तिळाला. पाण्याची जर कमी पडली तिळाला तर तीळ पण जसा पाहिजे तसा पिकत नाही. त्यामुळे तुम्हाला पाणी व्यवस्थापन भरपूर व्यवस्थित पद्धतीने पाहिजे. तर तुम्हा सर्व जणांना जे तीळ पेरणार आहे त्या सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा. तुम्ही एकदा हा तिळाचा पट्टा एक वेळा करून बघा. तुम्हाला नक्कीच त्याच्यापासून चांगलं उत्पन्न येईल. व्हिडिओ कसा वाटला तर आम्हाला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.